वारसा जपणाऱ्या सगळ्या हासरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांच्या गुणगौरवाचा वसा जपणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. महाराष्ट्राची कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेत घरत गणपती ह्या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. सर्वप्रथम महाराष्ट्राचे एव्हरग्रीन अभिनेते अजिंक्य देव, घरंदाज आणि शालीन सौंदर्य अश्विनी भावे, अष्टपैलू अभिनेते संजय माने, गुणी अभिनेत्री परी तेलंग, यंग अँड डॅशिंग ऍक्टर भूषण प्रधान आणि ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक नवजोत बांदिवडेकर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. काका मला वाचवामुळे घडलेला इतिहास आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. आता बघूया काका हिला घाबरवा मुळे काय हास्य इतिहास घडतोय तेच बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या इरसाल गावकऱ्यांना. तू का समज ना काय तुझं हट्टी पण हल्लीलंय वाढलं हा सांगून ठेवतोय. तुझ्या बापाशीची गाडी थांबव थांबव करत असता. पुढच्या याला सुट्टी गावली ना की घेऊन जाताले तू का माझी बाय ग ती माझ्या सोनी आता गप हो ताई ताई जरा काय आलं पोरीला शांत करा. काय झालं काय? हो दादा नु आता काय ना तर भावाकडे गेलंय ना थैसर राहूचा होता ती का म्हणून रडतात. मग राहायचं 4-5 दिवस पोरीला पण बरं वाटलं असतं. सांगितलेलं कळणार थोबड पडतले थांबा थांबा थांबा. बारकी परवडली होती लय मोठी. खिडकीत बाहेर बघ काय आता आपला वचवच 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 ऐकून घ्या. परत तोंडात ना आवाज येईल होता बघ मग सर बघ काय आता खिडकीत काय काय झालं तो नारळ पडलो हा ना तो वर चिटकवचा. तुझ्या बापाशी खाली पडलेला नारळ वरती चिकटवल्या नव्हता. तुका सांगताय तोंडात ना आवाज इलो तर आता मग मी काय करतलय यानं फोडतलय थोबाड. काय डोळे दाखवा डोळे. डायरेक्ट दाखवू की हातात घेऊन दाखवू? डायरेक्ट दाखवू की हातात घेऊन दाखवू? माझी पोर सर रडता आणि तुमका कॉमेडी सुचता. वट वट पाय जा जिगड्या. हा पाय जिगड्या. आज सरक खोपऱ्यात जात सर. सावकाश तुम्ही पण सावकाश एसटी फुटेल. परत आरडा केलंय नी ना आता घाबरवा ती का. टेन्शन घेऊ नका आम्ही डोळे घेऊनच बसलो. ऍक्टिंग कर. ऍक्टिंग बाहेर काढ. आता इथं सगळ्यांसमोर मग झेपल या ना. मामाकडे जाऊया. तो नारळ पडलेलो हा त्या काय चिटकवता तुका करणार आहे का गाडी थांबव गो.
डोला बाग अहो ती पोरगी हसते तुम्ही डोले दाखवताय तर. नाही नाही, तो माझा चेहरा मोहक आहे ना. मोहक नाही गोंडच म्हणायचं ते. कोणताच नाही आहे काय पण बोल नको खावला टाकी नाही, नाही, गोंडस नाही आहे, गोंडस नाही आहे. काय पण बोल गोंड- गोंडस नाही, 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 गोंडस नाही आहे, नाही आहे, गोंडस आहे. सॉरी सॉरी डोक्या पागल झालंस काय मग असं बोल लोकांवर पाणी उडवतो ऐका मी काय म्हणतो माहितीये काय काय तुम्ही माझ्यावर ओरडा तुझ्या का मला घाबरवा हा. म्हणजे तुम्ही डेंजर वाटाल तिला मी घाबरायची ऍक्टिंग करतो तुम्ही एक काम करा असं कशाला करायचं अरे सायकल लॉजिकल लॉ मला माहिती आहे ना सायकल लॉजिकल चाइल्ड सायकोलॉजी असतं ते हा. फालतू की मला घाबरवा बघा मी थांबते. ए काय झालं रडतो कशाला हा हा आवाज नाही पाहिजे आता मला एसटीत आवाज नकोय रडशील एसटीत आवाज काढशील हा? मला एसटीत आवाज नाही पाहिजे कोणाचा फोडो थोपड फोडो रडू नको रडायचं नाही असा बोटावर उचली असा गार फिरून आपटे घाले हा? मारो 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 साडी पडली तुझ्या तोंडा हा? मगाचपासून शांतता नाही काय नाही पाणी उडवतो इकडे लोळतोय पाय धरतोय सगळं हा 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 चल घरी चल घरी चल चल घर पे चल चल काय इधर अरे वासरांनो, आपलं ठरलंय त्याला माहित नाही तो काय आपलं जे ठरलंय त्याला माहित नाही तो मला हलवतोय तर किती ओरडली यार, करा ना काय. अरे तू थांब. खाली उतर खाली उतर थांबा 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 अरे, आम्ही समजावतो त्यांना आम्ही समजावतो टेन्शन नका घेऊ तुम्ही आवरा थांबा जाऊ दे आवाज जर परत आला तर लक्षात ठेव जाऊ दे जाऊ दे, दादा, हो, जाऊ दे दादा. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे ना मागे घ्या तिकीट द्या मागे. अरे तुम्ही वसरण बघा ना नाही आम्ही आपले ठरलंय ना त्या वसराला काहीच माहित नाही, तू लय माग आहे तिकडून आलाय त्याला माहित नाही काय तुम्ही सांगा ना. इथे आला कवरे चला आंबेवाडी उतरून घ्या चला पुन्हा काय आंबो पाहिजे आंबो आंबो नाही हा बाबू आंबो संपलो माका आंबो पाहिजे भूक लागली बाबू भूक लागली आपण जाऊया नंतर आता चिक्की खाऊया भूक चिक्की व्यक्त कशा सांगितलेलं कळणार नाही का कशाला पाहिजे आंबा तुला आंबा कशाला पाहिजे याला आंबा पाहिजे. आंबा घे याला. मी बोललोच नाही, कुठं आंबा मागितला मी. पावसाला तुझ्या आईशी व्हान आंबा ठेवला नाही अरे पण हे हा रे हा तोच तो मगाचा इकडे तुझ्या आईला तुला सांगितलं तुला कळत नाही काय तुझ्या पावसाने पावसाच्या बापाने आंबे मागितले आंबा कुठं आणायचा अरे अरे आपलं ठरलंय की त्याला सांगा ना वसरांनो. ए, चल बा. आपलं ठरलंय ना हा काय तोय खाली उतर चल खाली उतर. जाऊ दे दादा. आम्ही सांभाळतो ऐका तुम्ही आपल्यात जे ठरलंय ते आपल्यात हा वसारा लांब आहे त्याला माहित पण नाही इकडे काय चाललंय. लय ओढला सॉरी अय, अय, अय. अरे म्हणजे बाबा आणि तुम्ही वसरणो मनावर फक्त ओरडा मारता कशाला नाही, ते- तुम्ही मारला तर वसरे तो पण मारतोय ना. अरे आपलं ठरलं होतं ना आई मागो नको आंबो आंबो नको नको शानी ग माझी बाय गती आपण आता घरी जाऊ मला भीती वाटते यांची हो ना केवढ्या डलावणे असतात बघ ना आपण त्यांचं घर ना उन्हात बांधू असं दोघांका बस मध्ये कसं घेत हो ना हो असं नाहीच घेऊकच नाही पाहिजे तू आपली झोप ग माझी बाय गती झोप 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 दोन वाजत इले होत हा औषध घेऊची वेळ झाली आहे ना चल आपण औषध घेऊ पण सही पकडे है. औषध घेऊया आपण चल ये
लको माका हा लको मामाकडे काय बोललेलं आपण बशीत बसल्यावर घेतलं बोललेलं नको औषध कडू असता कडू असता पण खोकी कोणा घेता खोकी विसरलेलं हो सॉरी ना. आता कसा बोल. आई आणि पोरगी शेम आहे ना. चल घेऊन जा. नको कडू असता गो काढून असं करून कसं चालत हा? छान ऐका ना माझं बाळ. का नको तुला औषध का नको तुला आणि इकडे. मारू तुला काय झालं? मला औषध का नको तुला मी नाही मागितलं. मी नाही मागितलं. प्रॉब्लेम काय मला नाहीच हे काय? हे खोकी लिहा औषध घेणार नाही औषध काय औषध का नाही घेत औषध काका हा औषध ना कडू असता लू नाही कलू नसतं आता बघ आता कळेल ते पण औषध पी तुला औषध पे घे, घे. कसा पियते लागला हे? आता काकांना विचार कसं वाटलं औषध काका काका औषध कसा गोड गोड घ्या, म्हणले आता होत ना तुम्ही पाजा हिला, गोड. पाजा. व आमची पोरगी शानी पटकन घेऊन टाकायचा हायता बूज देवा हा, घे. बूज देवा बुचात न घेऊचा घे, ना घे. बुचात न औषध देऊचा वा माझ्या पोरीचं औषध प्यायला तुमका काय लाज लज्जा हा गोड लागला म्हणून काय पोरीचं औषध संपवल काय कोण प्यालं कोण प्यालं हायता माणूस तुझं औषध प्यालं पोरीचं औषध संपवल्यानी माझ्या माका औषध पाहिजे हा माका पिऊचा हा काकाने माझी आता सगळं वको काय वको वाचन मला जबरदस्ती पाहता मी नाही बोलतोय ना आपलं माहिती आहे. तुला पाहिजे ना तुला पाहिजे ना ए ओक वरी ओक ओक औषध ओक पोरीचं औषध ओक पोरीचं औषध ओक हो हो ए बाई, बाहेर. क्या बात क्या बात क्या बात कहर प्रवास होता तुमचा क्या बात खोकी विसरले हा तर हिट पंच होता धमाल बघा हा सरसे काय म्हणतात प्रसाद दा फार गोड अत्युत्तम सांघिक सादरीकरणाचा नमुना होता फार मजा आली मंदार कहर 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 म्हणजे ऍक्च्युली बने कंडक्टर होता पण तू ड्रायव्हर होतास या हो स्किटचा हो 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 वा वा फॅन्टॅस्टिक श्रमेश लाजवाब अरुण असं म्हणतात की घाशीराम कोतवाल हे असं संगीत नाटक आहे ज्यातलं संगीत बाजूला काढलं तर फक्त नाटक सादर होऊ शकत नाही तसं या स्किटमधनं तुला बाजूला काढलं तर हे स्किट सादरच नाही होऊ शकत अशक्य रिॲक्शन्स होत्या तुझ्या आणि नेहमीप्रमाणे तुफान एनर्जी होती बहारदार मजा आली निर्मिती ताई गोड 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 स्किट झालं तुमचं ही आगाऊ मुलगी मला खूप आवडली दोन्ही आई आणि मुलगी दोघीही आवडल्या मला खूप अरुण बिचारा रे तुला काय कुठे कुठे चिमटे काढत होता तो बाप रे इतकं गोड करत होतास ना अरुण इतक्या सुपर्ब रिॲक्शन्स होत्या तुझ्या खूप हसले मी खूप खूप वेड्यासारखी आणि मोरे सईची माफी मागून कातील परफॉर्मन्स आणि मंदार जो घुसत होतास ना तू म्हणजे माझं इथे होतच होतं आला 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 असं होत होतं माझं इथे काय तुम्ही वेड्यासारखे आहात रे तुम्ही वेडेच आहेत रे काय करे करू श्रमेश असं वाक्य कधी असतं का रे डोळे काढून मारू का काय किती सांघिक तुमचा जो परफॉर्मन्स असतो ना तो इतका गोड असतो खूप छान खूप मजा आली मला मंडळी लग्नाच्या अॅनिव्हर्सरीच्या दिवशी आलाय नेमका बायकोचा उपास चला बघूया त्यामुळे आपल्याला हास्याची कोणती फराळी पार्टी अनुभवायला मिळते ते जी घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरा हो 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 येस थँक्यू हो हो हे का आत्ताच आले हो वडाची पूजा करून आले हो अगं तिथे पण सगळेजण हेच म्हणत होते काय योगायोग आहे ना आज वटसावित्री आणि लग्नाची अॅनिव्हर्सरी एकाच दिवशी आली आहे हो
येस थँक्यू चल चल बाय 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 कोण ग शीला हो दंडावर तीळ आ? नाही अरे शिला शिला हो. हा काय म्हणते आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे ना आज येस येस ऑफकोर्स म्हणे इकडे ये इकडे ये काय नको लाजूस असं यार म्हणे हॅपी अॅनिव्हर्सरी हॅपी अॅनिव्हर्सरी असं काय करतेस वडाची पूजा केलीस हो कसा आहे वड अगं गंमत केली ना तुझी हो. म्हणे आज अॅनिव्हर्सरी आहे आज आता मल्टी कुझून रेस्टॉरंटमध्ये जायचं आणि आज वेगळं काहीतरी खायचं जे नेहमी खातो ना ते नाही खायचं पिठला भाग वगैरे आपण नाही खायचं आता काहीतरी वेगळं खायचं ओके पिझ्झा काहीतरी कॉन्टिनेंटल म्हणतात ते खायचं ओके हो हो हा चल मी तोंडात कोंबा मी तुमचं थोबाड बघत बसते म्हणजे मुद्दाम करता का हो काय झालं आता अॅनिव्हर्सरी आहे ना वटसावित्रीचा उपवास आहे ना माझा ओ माय गॉड हे लक्षात नाही आलं ग माझ्या अच्छा तू उपवास केलायस आज हो. मला वाटलं फक्त पूजा केलीस तू एनिवे ठीक आहे मग काय करूया आता मग आता तुम्ही सांगा तुम्ही म्हणत असाल तर मग मोडते उपवास मोड ना चालेल अगं हो ना चालेल ना मोड ना उपवास तुम्ही का कसे आहात हो तुम्ही म्हणजे मी उपवास मोडला की तुम्ही सुटलात माझ्या जाचात ना मग पुढच्या जन्मी कुठली तरी नटवी शोधायला मोकळे तुम्ही अगं मला तसं नव्हतं म्हणायचं हे अॅनिव्हर्सरीचं आहे राहू दे तुम्ही ना सगळे पुरुष सारखेच असता नाही म्हणे. वर्षभर बायकोनी काही खाल्लं नाही खाल्लं याची काही पडलेली नसते वटसावित्रीचा उपवास कसा मोडावा ना हेच असतं तुमच्या डोक्यात वहिनी लाईट लेवलला चाललं होतं म्हणून मी जस्ट असं मग तुम्ही मोकळे उपवास अरे पण हे एवढ्या लेवलला का गेलं ऐक म्हणे ओके फाईन आपण एक काम करूया ना काही प्रॉब्लेम नाहीये उद्या जाऊया रेस्टॉरंटमध्ये आहे की हा. नाही उद्या काय रेस्टॉरंट बंद आहेत का हा उद्या जाऊया नो प्रॉब्लेम आजचं सगळं उद्यावर ढकलायची सवयच आहे तुमची अगं वने तुला आज उपवास करायचा आहे म्हणून मी म्हटलं आजचं उद्या कुठे ढकललं मी मला सांग बघू हे तर वाढदिवसा दिवशी भांडणार आहात का तुम्ही बरं ओके नाही भांडत आज फक्त प्रेम करणार मी म्हणे मला सांग उपवासात प्रेम केलं तर चालतं ना चालतं ये ग once more. वन इकडे आज अॅनिव्हर्सरी आहे मला तुला एवढंच म्हणायचं आहे की आज फक्त प्रेम करणार आहे मी पण म्हणजे उपवास असताना प्रेम केलेलं चालतं ना चालतं आई ग ये वने वने यार हे असं नको करू यार तू ह्या बरं ओके तू ठरव बस मग तर झालं काय करायचं तू ठरव मग आपण काय ते ठरवू तुम्ही सांगा ना काय. तुम्ही तोंडाने काय अरे आलो काही हॅलो सर येस हॅलो MHJ हॉलिडे क्लब कडून तुम्हाला अॅनिव्हर्सरी सरप्राईज हॅपी अॅनिव्हर्सरी MHJ हॉलिडे क्लब येस ओ थँक्यू व्हेरी मच येस सर येस MHJ हॉलिडे क्लब म्हणजे गेल्या वर्षी आपण उटीला गेलो होतो बघ हा त्यांनी आत्ता आठवणीने पाठवलं काय काय पाठवलंय ओ माय गॉड हा केक आहे बहुतेक वाईनची बाटली आहे यार MHJ वाईन नवीनच आहे यार कोल्ड ड्रिंक 2 समोसे माय गॉड यार हे दिस इज सो अमेझिंग यार बंद करा ठेवा अगं राहू दे ना ह्याच्यात काय बघू दे ना आतमध्ये नका नाही बघा अगं मी काय तुला आतमध्ये ठेवा. अगं मी तुला जबरदस्ती करणार आहे का आता तू उपवास मोडणी हे खा म्हणून कशा टेन्शन घेतेस म्हणजे तुम्ही खाणार आहात हा? तुम्ही विचार काय करता तुम्ही खाणार आहात उपवास तुझा आहे मग कोणासाठी केलंय तुमच्यासाठी केलंय ना तुम्ही खाणार आहात मला उपाशी ठेवून एवढंच मागे तुम्हाला कावीळ झाली होती 1 महिना तुमच्या बरोबर मी वरण भात खात होते की नाही हो वने खात होते शेजारच्यांनी जवळ आणून दिला होता मी असं जवळून पण पाहिला नाही
तुझ्या विनोदाची ना वरण भात खाल्ला तुमच्या बरोबर जवळ मांजराला घातलं मग सगळं हो पण मांजराने सुद्धा नाही खाल्ला आठवत आहे ना तुझी नजर बघितली आणि हे बघ मांजर फेंदारलं होतं ते मान खाली घालून निघून गेलं होतं आणि मी अगं मी वने हे बघ मी मान्य करतो ना तू माझ्यासाठी मला कावीळ झालेले असताना तू महिनाभर माझ्यासाठी हे खाल्लंच ना वरण भात मी नाही म्हटलंय का पण म्हणे हा विचार कर एका महिन्याला 32 किलोचं पोतं लागलं की किती तांदूळ खाल्ला असेल तुम्हाला एवढंच मला खाणं नाही काढायचं म्हणे करा. 32 किलोचं एक पोतं हा आमच्या भावनांवर विनोद करा नाही, नाही. खेळा आमच्या भावनांशी पण सगळं हे- नाही. इथे वडाला 7 फेऱ्या मारताना वडाला हू का चू कळत नाही पण संसारात आमची वडाताण सुरूच वडावरून वडाताण हा याचा निषेध म्हणून केक फेकतो बाहेर मला ना नाही करायचं. हे यार हे ह्याला काय अर्थच नाही वडावरून वडाताण हे तुझं चालतं हे असं इकडे बस तू इकडे बस इकडे बस हे का असं होतंय तुझं काय करायचं काय तुझं ठरत नाही काय करायचं आपण केक आता नकोच खाऊया फ्रीजमध्ये ठेवून मग माझा मी एकटा खातो तसं काय नाही तसं नाही मला म्हणायचं आहे की काय काय करूया मला सांग ना तू केक खाऊया का नको का मी का खाऊया मी एकटाच खाऊ काय करूया काय मला सांग फ्रीज मध्ये ठेवा हा, मग तेच म्हणतो ना मी फ्रीजमध्ये आपण ठेवूया मगाशी ते म्हणे ताजा केक खावा असं म्हटलेलं आहे कुणीतरी अरे मी केकवर बेकरीवर एक फार मोठं आर्टिकल वाचलेलं होतं मध्यंतरी त्यांनी म्हटलेलं आहे खा ताजा केक खा क्लिअरली त्याच्यात ते म्हटलेलं आहे तुला तेच सांगतोय ताजा केक ऑलवेज खावा आपण लगेच खाऊया ना केक नाही नको माझा उपवास मोडला तर मला पाप लागेल नको मग आपण एक काम करूया बघ आपण हे केक आणि ही वाईनची बॉटल फ्रीजमध्ये ठेवूया आणि आपण समोसे फ्रीजमध्ये नको ठेवूया कारण ते ठेवून खराब होतील ना मग समोसे मी खातो आणि मग घास लागला की थोडीशी वाईन मी काही घेतच नाही मी वाईन तर घेतच नाही कारण पाणी आहे वाईन घ्यायची काही गरज नाही ओके मग मी आता समोसे खातो ओके फाईन आहे तोडलं झाकण हा म्हणजे उघडत नव्हतं मला तर जरा हे ऐका ना हे बटाटा चालतो ना उपवासाला आतला बटाटा खाऊ हे खा म्हणे बस इकडे खरंच बस खरंच हे खा ना तू खा ना नाही, नको नेमका आपला 7वा जन्म असेल एकत्र नेमकी पॉलिसी रिन्युअलला गेल्यावर अपघात झाला असं नको व्हायला अरे असं पुढच्या जन्मी दुसरं कोणीतरी शोधा अरे मग ठीक आहे ना दुसरा काय फरक पडतोय त्याच्यात हा? नाही मला फरक दुसरं नाही दुसरं फरक नाही पडत आहे. नाही वहिनी तू एकदमच मनात कोणीतरी आहे तुमच्या तुम्ही दुसरं कोणीतरी शोधताय कुणाच्या नावाने कल्पना रंगवताय तुम्ही 3ऱ्या मजल्यावरची सावंती नाही नो यार नो सावंतीन आय एम नॉट हर टाइप सॉरी शी इज नॉट माय टाइप शी इज नॉट माय टाइप यार एवढीशी कंबरा नहीं चाहिए हमको क्या चाहिए इधर ये चाहिए जिंदगी में ये चाहिए यार हमको कसं म्हणते ती कसा आवाज आहे तिचा भाऊजी कसे आहात हात थू ये चाहिए हमको हंसते कशी ती वो नहीं चाहिए हमको ये तो चाहिए ना भाई हमको अरे सावंत ने ते 2 खड्डे दाखवते अरे हमको नहीं चाहिए खड्डा हमको बुक्की मारा 2 खड्डा पड़ गया ऐसा चाहिए ये चाहिए तुम्ही बसा तुम्ही मला माहिती आहेत मग दुसरा कोणी अरे मग दुसरा काय करू काय मी बने करू काय हो की नाही एवढाच उत्तर दे ना इथपर्यंत होऊन गेला ना समोसा एक काम करूया तू पण खाऊ नकोस मी पण खाणार आहे बस इकडे चल ठीक. खूप झालं हे म्हणजे आता नाही दिस इज मी प्रेमाने घेतोय आता हे खूप झालं तुझं बरोबर आता शायनिंग मारणार ना तुम्ही आता काय शायनिंग मारलं मी पण खात नाही तू पण खाऊ मग नको खाऊया ना. बायकोसाठी मोठा त्याग केला मिरवत बसायला सगळ्यांना मोठे शायनिंग म्हणून सांगत बसला घे ना ग घ्या खा हो मग मी खातोच आहे मी तुम्ही खा हा घ्या खा मग खातोच आहे ना मी आता खातो मग हा, घ्या. तू खा म्हणालीस हा. मी खातो मग हा फुकटात मिळालेलं सोडणार आहात तुम्ही फुकटात मला मिळत तू फुकटाचं कधी सोडलंस का मला सांग
तू कधी सोडलंस फुकटाचं? माझ्या चुलत बहिणीचा वाढदिवस होता. 11 मेणबत्त्या, पेटत्या मेणबत्त्या सकन 1.5 किलोचा केक गिळला होतास तू, आठवतंय ना? काय बोला अरे जगातली पहिली बाई होती जी आतल्या पडजिबेने मेणबत्ती अशी विजवलीस तू. नव्हतीस का मला सांग यार. नाही यार खूप बिभत्स दिसते. बस प्लीज हे नको करू यार. बस अरे तू यार नको करू असं. ऐक 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 तू यार तू चिडलीस की हे होतं यार प्रॉब्लेम. आज अॅनिव्हर्सरी रडायचं का मला सांग. ऐक ऐक आपण एक काम करूया. तू असं कर की एक घास का. माझं लक्ष नाहीये. मी लॅपटॉपमध्ये काम करतो आणि ओ माय गॉड माझा तर उपवास होता. संपला विषय. मी कुणाला काही सांगणार नाही. संपला विषय. हे करू शकतो आपण. येस वी कॅन डू इट. देवाला काय वाटेल? देव प्रेमळ आहे. विराट जगतापला सेलिब्रिटी बनवले त्यांनी. यापेक्षा उदाहरण नाही जगातलं. विराट जगताप सेलिब्रिटी एवढा प्रेमळ आहे. माझं ऐक मला तरी खायला देणं का तो. डिसिजन घे. खा खा बोललीस ना. ठीक आहे मग आता एक काम करूया. हे सगळं फ्रीज मध्ये ठेवूया. मग तर झालं. सगळं फ्रीज मध्ये ठेवूया. एकदा फक्त केक बघून घेतो मग फ्रीज मध्ये. स्ट्रॉबेरी. हा काय मस्त केक आहे हो. हो केक चांगला आहे. जळली मेली अॅनिव्हर्सरी याच दिवशी यायला पाहिजे होती. जळली अॅनिव्हर्सरी म्हणालीस तू. एक सेकंड मी हे मला नाही पटलं. जळली अॅनिव्हर्सरी म्हणालीस तू. नाहीतर काय तुमच्या बाबांनी तारीख काढली होती 21 तारीख. ही काय तारीख असते? 16 वर्षांपूर्वी त्यांना माहिती होतं का आजच्या दिवशी अॅनिव्हर्सरी आणि हे येईल हा दिवस येईल तो वट सावित्रीचा. बाबांना का बोलतेस तू. वनी नको हे करूस. खायचं तर बचका की कचकन खा सगळं मिटेल नाही यार. इतकं सोपं यार. तू संपवून टाकणं वने मला पण खायला दे. मला हे हुरू. ओके खा म्हण मी खातो. नाही ऐका ना हे अॅनिव्हर्सरी वगैरे आपल्यात नसतं ना काही. म्हणजे आपल्या संस्कृती नाही आपल्या काय असं काही फिक्स नसतं काही. मग ऐका ना मी एक काम करते. हा. मी मॅक्सी घालते. तुम्ही आपल्या लग्नातला ब्लेझर घाला आणि ना आपण असं त्या पद्धतीने म्हणजे तुम्ही मला बॉबी म्हणा मी तुम्हाला बॉब म्हणते. आपण इंग्लिश मध्ये संवाद करायचं. मराठी बोलायचंच नाही. का पण म्हणजे आपण त्या पद्धतीने केक खाल्ला असं होईल ना. पाप लागणारच नाही आपल्याला. अगं देव प्रेमळ आहे. देव जास्त हुशार सुद्धा आहे. हे का विसरतेस. त्याला नाही का कळणार. ही जी मॅक्सी आहे त्यात एक 32 किलोचा पोताच आहे. हे नाही का कळणार तिला. मला सांग बघू. का तू हे मला एक सांग. मुळात उपवास शरीराने केलाय का तुझ्या बाहेरच्या कपड्याने केलाय. एकदा ठरव काय त्या आयुष्यात मला. तुम्ही मुद्दाम करता ना. अरे काय करू मग. इथपर्यंत येतो जातो यार. भूक लागली यार मला. खाऊ दे ना यार. खाऊ दे ना यार. लाल लाल केक आहे रे. इथपर्यंत जाऊ दे ना. खाऊ दे मला. एवढं चिडताय तुम्ही माझ्यावर. मी चिडतोय. मला नकोय हा नवरा. मला हा नवरा पुढच्या जन्मी नकोय. तुला नकोय. उपास मोडला. उपास म्हणला. हा नवरा मला नकोय पुढच्या जन्मी. अच्छा हे खातेस. मग मी पण खातो. मग मी पण खातो. हे घे. अरे पण मी पण खातो. हे बघ. हे बघ मी. मला पण नको. खाल्ला मी. नकोय मला. खा. तुमच्यामुळे उपवास मोडला माझा. अरे काय बाई आहे का काय आहे? वा 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 वा. या कपलला फुडी म्हणायचं का हावरट हे मला कळत नाहीये पण त्यामुळेच मला खूप खूप धमाल आली आहे. मस्त परफॉर्मन्स आणि कमाल रिॲक्शन. येस प्रसाद दा. मस्त बहारदार मजा आली. काय म्हणतात ते समोसा ऑन द केक परफॉर्मन्स होता. लिहिलं पण फार गोड होतं आणि सादर पण फार मस्त केलं तुम्ही दोघांनी. मधली जी जागा होती समय तुझी एक स्लॅपस्टिक तो जो बाउन्स बॅक होता तो इट वॉज अनलाईक समीर चौगुले. म्हणजे तो तुझा ह्युमर नाही आहे पण तरीसुद्धा तू खूप स्विफ्टली केलास तो. त्यामुळे मजा आली खूप. वनिता गोड दिसतेस आणि गोड केलंस खूप. मजा आली. वनिताला हा परफॉर्मन्स विशेष आवडलाय कारण केक होता आणि तो खाताही आला. येस निर्मिती ताई. खूप खूप गोड परफॉर्मन्स. दोघेही खूप गोड आहात तुम्ही. आणि आज वनिता तू दिसतेस फार सुंदर आणि लाजलीस अत्युत्कृष्ट. किती सुंदर लाजतेस तू माहितीये. तुझ्या या लाजण्यासाठी तुला पप्पी द्यायची मग. अयो
खूप मस्त धम्माल आणलीत तुम्ही दोघांनी थँक्यू थँक्यू